मित्रहो, आपण नेहमी एक भूमिका घेऊन जगत असतो। या देशाने वेगवेगळ्या भूमिका अनुभवल्या आहेत, अभ्यासल्या आहेत, परंतु प्रत्येकाची एक वेगळी भूमिका आहे। म्हणजे देशामध्ये इतक्या सगळ्या जाती आहेत, धर्म, पंथ, वंश आणि ही जे एकूणच जसं आपण म्हणतो की भारताचं असलेलं सौंदर्य, यामध्ये प्रत्येकाची एक भूमिका आहे। डावी भूमिका, उजवी भूमिका, आणि काहींना भूमिकाच नाही। म्हणजे मी तिकडे गेलो तर त्यांचा होतो, इकडे गेले तर यांचा होतो, आणि कधी मी तुमचा असतो, कधी आमचा असतो। मला भूमिकाच नाही। भूमिका नसणं म्हणजे आपल्या बौद्धिक क्षमतेचं अपयश आहे। एक भूमिका आपण ठोस घेतली पाहिजे। ज्यांना भूमिका नाही ते भटकत राहणारे आहेत असं मला वाटतं। नेमकी म्हणजे कुठलीही भूमिका, जर सर्व धर्म समभाव ही भूमिका जर आपण घेतली, आत्मसात केली, तर ती भूमिका घेऊन जगत राहिलं पाहिजे। भूमिका नसणं म्हणजे काय तर दुतोंडी असणं। हे दुतोंडी असणं फार धोकादायक आहे। भूमिका नसलेली माणसं सातत्यानं खोटं बोलणं, लपंडाव करणं आणि त्या दृष्टीनं पावलं टाकणं हे त्यांचं काम असतं। एक भूमिका असली पाहिजे। मी माझ्या मतावर ठाम असलो पाहिजे, आणि भूमिका घेऊन जगणं खरं तर एक कला कौशल्य आहे। भूमिका घेऊन जगणं साधं काम नाही। संघर्ष वाट्याला येतो, लोक बोलतात, लोक नावं ठेवतात, परंतु भूमिका जगणं दिशादर्शक पाऊल आहे। म्हणजे डावी भूमिका, उजवी भूमिका, आता जर आपण पाहिलं तर प्रत्येकाची एक भूमिका आहे, आणि आपल्या भूमिकेसाठी संघर्ष केला जातो। म्हणजे भूमिकेसाठी सातत्याने बलिदान दिल्याची सुद्धा उदाहरणं आहेत। म्हणून माझी प्रेमाच्या दृष्टीने एक भूमिका असेल, माझ्या शिक्षणाच्या दृष्टीने भूमिका असेल, कुटुंबाच्या दृष्टीने भूमिका असेल, आणि राजकारणाच्या दृष्टीनेही माझी भूमिका असेल। परंतु भूमिका नसलेला फुटबॉल इकडून तिकडं लाथाडलं, तिकडून इकडं लाथाडलं असं होऊ द्यायचं नाही। मित्रहो, एक भूमिका घेऊन जगा। भूमिका घेऊन जगणं, ठाम जगणं फार महत्वाचं आहे। भूमिका घेऊन जगत असताना आपल्याला आलेला आत्मविश्वास हा खरंच प्रेरणा देणारा असतो।